टिटाणे येथे कॉपर केबल चोरी प्रकरण उघड, 5 आरोपी अटकेत। धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या कॉपर केबल चोरी प्रकरणाचा पोलिसांनी जलद तपास करून अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 1,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12 एप्रिल 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास टिटाणे गावाच्या शिवारात सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या टॉवर क्रमांक K244 मधील 630 स्क्वेअर ची सुमारे 550 मीटर कॉपर केबल अज्ञात व्यक्तींनी चोरी केली होती। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गोपनीय माहिती आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या आधारे संशयितांचा माग काढला। त्यानंतर सोनू माळचे 28, सुनील वळवी 20, शंभू बागुल 23, अजय बागुल 23 आणि आकाश सोनवणे 23 या सर्वांना अटक करण्यात आली। तपासादरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेली कॉपर केबल जप्त करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना सुरुवातीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी SR बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।